Okay. Next point, methods of setting out the curve. Okay, there are two main types, two methods. First one is the chain and tape method. It is also called as a linear method. Okay, chain and tape method, and second one is the instrumental method. तर ह्यामध्ये चेन अँड टेप मेथड यातली पहिली जी आहे तीच आपल्याला सिलेबस मध्ये आहे. चेन अँड टेप मेथड मध्ये 4 मेथड्स आहेत. फर्स्ट वन इज द बाय ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड, नेक्स्ट बाय ऑफसेट्स फ्रॉम टँजंट, थर्ड वन बाय ऑफसेट्स फ्रॉम कॉर्ड प्रोड्युस्ड, आणि फोर्थ वन वर्साइंड मेथड ऑफ सक्सेसिव्ह बायसेक्शन ऑफ आर्क. तर चेन अँड टेप मेथड मध्ये फर्स्ट वन बाय ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड ही मेथड आपल्या सिलेबस मध्ये आहे. ओके, मेथड्स ऑफ सेटिंग आउट द कर्व. देर आर टू मेथड्स. फर्स्ट वन इज द चेन अँड टेप मेथड and second one is the instrumental method. Chain and tape method मध्ये 4 types आहेत. By offsets from long chord, by offsets from tangent, by offsets from chord produced, आणि fourth one was another method of successive bisection of arc. Okay, next instrumental method. Okay, त्यामध्ये पण दोन टाइप आहेत. Baranka's method of deflection angle and 2-point theodolite. तर चेन अँड टेप मेथड मधली फर्स्ट मेथड बाय ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड, इन्स्ट्रुमेंटल मेथड मधली फर्स्ट मेथड बाय रँकाइस मेथड ऑफ डिफ्लेक्शन अँगल. ओके, ह्या दोन मेथड यूज करून आपण कर्व सेट आउट करणार. कोणता कर्व? सिंपल सर्क्युलर कर्व सेट आउट करणार. तर ह्या दोन मेथड्स आपण शिकणार आहे. आणि थर्ड वन इन्स्ट्रुमेंटल मेथड मध्ये थर्ड वन टॅकोमेट्रिक मेथड. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो 2 मार्कला, व्हॉट आर द मेथड्स ऑफ सेटिंग आउट द कर्व. ह्या दोन आणि त्याचे नंतर टाइप्स लक्षात राहू द्या फक्त. ओके, फर्स्ट मेथड चेन अँड टेप मेथड मध्ये फर्स्ट मेथड आहे बाय ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड मेथड. ओके, बाय ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड मेथड. तर तुम्हाला सिंपल सर्क्युलर कर्व दिलाय. ओके, हे आहे तो सिंपल सर्क्युलर कर्व. एकदा नोटेशन सांगता का बघा. बी इज द intersection point. intersection point. I is the angle of intersection. Phi is the angle of deflection. BT1 and BT2. Sanga, BT1 and BT2. Length of the tangent. Length of the tangent. Okay. T1 DT2. T1 DT2. Length of long chord. Length of long chord. T1 ET2. Length of curve. Length of curve. एकदम बरोबर आहे बघा. T1 DT2 length of long chord. T1 ET2 length of curve. Next DE. DE काय आहे? Worst sign distance. Okay, worst sign distance. Next, E is the apex point and B is the Apex distance. apex distance. B is the apex distance. एकदम बरोबर. नंतर AB is the back tangent, BC is the forward tangent. T1, T2 are the tangent point. R is the radius of the curve. O is the center of the curve. Okay. नोटेशन झाले. नोटेशन्स ऑफ दी सिंपल सर्क्युलर कर्व. आता हा सिंपल सर्क्युलर कर्व मला ऑन ग्राउंड सेट आउट करायचा आहे. तर तो कर्व कसा ड्रॉ करणार किंवा कसा तुम्ही सेट करणार ऑन ग्राउंड. तर प्रोसिजर बघा. मेथड कोणती आहे आपली? ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड. लेट AB and BC be the two tangent meeting at a point B with deflection angle phi. Okay, AB and BA are the two tangent. AB and BC are the two tangent meeting at a point B with deflection angle phi. Okay, B is the intersection point, phi is the deflection angle. The following data are calculated for setting out the simple circular curve. आता सिंपल सर्क्युलर कर्व सेट आउट करायचं असेल तर तुम्हाला काय काय माहित असणं गरजेचं आहे? कोणता कोणता डेटा माहित असणं गरजेचं आहे? कोणता लागणार डेटा? तर एक म्हणजे टँजंट लेंथ T1B. ओके, T2B टँजंट लेंथ. नंतर लेंथ ऑफ द कर्व. लेंथ ऑफ द कर्व सुद्धा लागणार आहे. परत लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड लागणार आहे. ओके, नंतर इथले तुम्हाला ऑफसेट. ओके, इथले ऑफसेट तुम्हाला फाइंड आउट करायचे इथले.
वन बाय वन बघा. The following data are calculated for setting out a simple circular curve. First one, tangent length is calculated according to the formula. Tangent length चा फॉर्म्युला काय आहे? Properties of simple circular curve. Tangent length चा फॉर्म्युला काय आहे? R tan pi upon R tan tan pi by 2. Okay, tangent length कशी कॅल्क्युलेट करणार आहे? R tan pi by 2. Next, tangent points T1 and T2 are marked. Tangent length काढायची. ओके, नंतर काय करणार आहे? T1 and T2 मार्क करायचे. नंतर लेंथ ऑफ द कर्व इज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. लेंथ ऑफ द कर्व कसा कॅल्क्युलेट करणार आहे? अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. ओके, कर्व लेंथ इक्वल टू पाय आर फाय डिवायडेड बाय 180 डिग्री. ओके, कर्व लेंथ ऑफ द कर्व सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग द फॉर्म्युला. चेनेज ऑफ T1 T2 आर फाइंड आउट. चेनेज ऑफ T1 T2 चा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. चेनेज ऑफ T1 इक्वल टू change of intersection minus tangent length, we get the change of T1. What is the formula of T2? Change of T2 equal to change of T1 plus length of the curve. Okay, अशा प्रकारे तुम्हाला change of T1 and T2 find out करायचा आहे. Next, length of the long chord by using the formula तुम्ही find out करू शकता length of the long chord. L equal to 2r sin pi by 2. Okay, इथपर्यंत तुम्हाला कळालं की कर्व सेट आउट करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत मी सांगितल्याप्रमाणे tangent length, length of the curve, length of the long chord, change of T1, change of T2, ह्या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करावं लागतात त्यासाठी फॉर सेटिंग आउट द सिंपल सर्क्युलर कर्व. नेक्स्ट मेथड आहे आपली ऑफसेट्स फ्रॉम लॉंग कॉर्ड. त्यासाठी काय करावं लागते बघा आता. द लॉंग कॉर्ड इज डिवायडेड इनटू द टू इक्वल पार्ट्स, लेफ्ट अँड राईट. हियर द कर्व इज सिमेट्रिकल इन द बोथ द पेअर्स. ओके, काय करणार आहे तुम्ही? लॉंग कॉर्ड डिवाइड करणार आहे. ओके, ही तुमची काय T1D T2 T1D T2 काय तुमची लॉंग कॉर्ड आहे. ती डिवाइड केली. अशी डिवाइड करायची की इकडं सिमेट्रिकल वाटलं पाहिजे दोन्ही बाजू. ओके, तर लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड इज डिवाइडेड इनटू द टू इक्वल पार्ट्स, लेफ्ट अँड राईट. हिअर द कर्व इज सिमेट्रिकल इन द बोथ द पार्ट्स. तुम्ही जर बघितलं तर मी जर सेम लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड डिवाइड केला तर दोन्ही साइडचा जो कर्व आहे तो सिमेट्रिकल असला पाहिजे. नेक्स्ट, O1 म्हणजेच D वॉज द साइन ऑफ द कर्व, मिड ऑर्डिनेट इज कॅल्क्युलेटेड ऍज फॉलोज. ओके, आता हा D म्हणजे मी काय सांगितलं होतं? D म्हणजे कसं डिस्टन्स? वर्स्ट साइन डिस्टन्स. ओके, वर्स्ट साइन डिस्टन्स म्हणून सांगितलं. तर हा तुमचा काय झाला? त्या कर्वचा मिड ऑर्डिनेट झाला. हा कोणता ऑर्डिनेट झाला? मिड ऑर्डिनेट झाला. त्यामुळे मी इथं काय करतोय? O0 करतोय. ओके, किंवा O0 म्हणला तरी चालेल. O0. ओके, हा तुमच्या कर्वचा काय झाला? एक मिड पॉइंट आहे ना, बरोबर आहे का? तुम्ही ह्या वर्स्ट साइन डिस्टन्सला तुम्ही मिड ऑर्डिनेट म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर हे डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं म्हणजे मिड ऑर्डिनेट फाइंड आउट करायचं. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे? फर्स्ट साइन ऑफ द कर्व म्हणजेच मिड ऑर्डिनेट इज कॅल्क्युलेटेड ऍज O0 इक्वल टू D. ओके, मिड ऑर्डिनेट इक्वल टू D. D म्हणजेच आपलं काय असणार आहे? वर्स्ट साइन ऑफ द कर्व असणार आहे. तो कसा फाइंड आउट करणार आहे? तर फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडे. O0 इक्वल टू, ओके, O0 इक्वल टू DE इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे प्रॉपर्टीज ऑफ द सिंपल सर्क्युलर कर्व. काय फॉर्म्युला? वर्स्ट साइन ऑफ द कर्व इक्वल टू D, so equal to R into 1 minus cos pi by 2. हा फॉर्म्युला आपण प्रॉपर्टीज ऑफ द सिंपल सर्क्युलर कर्व मध्ये पाहिलाय. ओके, D म्हणजेच आपलं वर्स्ट साइन ऑफ द कर्व आहे म्हणजेच मिड ऑर्डिनेट O0 आहे. तर मिड ऑर्डिनेट O0 कसा काढणार आहे? फॉर्म्युला काय असणार आहे O0 चा? O0 इक्वल टू R into 1 minus cos pi by 2. ओके, हा असणार आहे मिड ऑर्डिनेटचा फॉर्म्युला. नेक्स्ट, जर तुम्ही तर बघितलं
OT1 आणि OT2 इक्वल टू काय हो, हे काय आहे कर्वची रेडियस ऑफ द कर्व आहे, म्हणजे OT1 किंवा OT2 इक्वल टू काय असणार आहे, रेडियस असणार आहे R. OT1 इक्वल टू R. OT1 इक्वल टू R. नेक्स्ट ओके. नेक्स्ट जर मी हा कन्सिडर केला, ओके, ओडी, मला ओडीच कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, ओडी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर तुम्हाला डीई माहिती आहे. ओके, आता मला फक्त ओडी माहित पाहिजे. ओडी मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय करू शकतो, ओई. ओके, ओडी इक्वल टू ओई मायनस डी. मला फक्त ओडीच पाहिजे. ओडी इक्वल टू ओई म्हणजे इथून ते इथपर्यंत मायनस डी केल्यानंतर मला काय मिळणार आहे, ओडी मिळणार. ओके, ओडी इक्वल टू ओई मायनस डी. नेक्स्ट इन ट्रायंगल OT1D, ट्रायंगल OT1D म्हणजे हा ट्रायंगल कन्सिडर करा, OT1D, ट्रायंगल OT1D. पायथागोरस थेरम यूज करा तिथं. OT1 ही तुमची काय असणार आहे, हायपोटेन्यूस साइड असणार आहे, कर्ण काय असणार आहे बघा इथं, OT1 स्क्वेअर. ओके, OT1 स्क्वेअर इक्वल टू OD स्क्वेअर प्लस T1D स्क्वेअर असेल. ओके, OT1 स्क्वेअर इक्वल टू T1D स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. ओके, OT1 स्क्वेअर इक्वल ट्रायंगल OT1D कन्सिडर केला, OT1 स्क्वेअर इक्वल टू T1D स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. ओके, नेक्स्ट आता OT1 म्हणजेच काय आहे, R आहे. OT1 म्हणजेच काय आहे, R आहे. पुट करा R OD. आता इथं सॉरी T1D मला सांगा ही पूर्ण काय आहे, तुमची लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड L आहे. T1D काय आहे, लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड आहे म्हणजे L आहे, बरोबर आहे का. पण आता T1D म्हणजे निम्मच आहे, म्हणजे काय करावं लागेल तिथं, T1D काय असणार आहे, L/2 असणार आहे. पूर्ण लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड L असणार आहे ना, तर T1D काय असणार आहे, L/2 असणार आहे. तर T1D किती घेतलं इथं आपण, L/2 प्लस OD स्क्वेअर. OD म्हणजेच काय आहे, OE मायनस D चा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा आता मी पुट केलं OT1 इक्वल टू R, T1D इक्वल टू L/2 and OD इक्वल टू OE मायनस D. नंतर आता इथं R स्क्वेअर इक्वल टू L/2 चा स्क्वेअर प्लस OE म्हणजे काय बघा इथं, आता ही सुद्धा काय झाली, OE म्हणजे काय झालं सांगा, OE काय झाली, रेडियसच झाली ना OE. आणि मायनस D म्हणजे काय आहे, O नॉट आहे. D म्हणजे काय आहे, O नॉट आहे. वर्स्ट साइन डिस्टन्स म्हणजेच काय आपलं O नॉट आहे. तर OE R असणार आहे मायनस D काय असणार आहे, O नॉट असणार आहे. तर इथं मी काय करतोय बघा, आता इथं R मायनस O नॉट स्क्वेअर इकडे घेतोय, इकडं R स्क्वेअर इक्वल टू R मायनस O नॉट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये R मायनस O नॉट ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर इक्वल टू इकडं काय होणार आहे, R स्क्वेअर मायनस L/2 चा स्क्वेअर होणार. ओके, ही टर्म मी इकडे घेतली. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, O नॉट कॅल्क्युलेट करायचं. तर R मायनस O नॉट स्क्वेअरिंग ऑन दी बोथ साइड्स म्हणा, स्क्वेअरिंग ऑन दी बोथ साइड्स. R मायनस O नॉट इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये R स्क्वेअर मायनस L/2 स्क्वेअर. ओके, तर O नॉट कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून O नॉट इक्वल टू R मायनस O नॉट इक्वल टू R मायनस स्क्वेअर रूट मध्ये R स्क्वेअर मायनस L/2 चा स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करून काय फाइंड आउट करायचं, मिड ऑर्डिनेट O नॉट फाइंड आउट करायचं. अजून एकदा रिपीट करतो बघा, तुम्हाला सिंपल सर्क्युलर कर्व सेट आउट करायचा असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतील,
एक म्हणजे लेंथ ऑफ द टँजंट, लेंथ ऑफ द कर्व, लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड, चेनेज ऑफ T1 आणि चेनेज ऑफ T2. ह्या गोष्टी तुम्हाला, हा डाटा तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल सिंपल सर्क्युलर कर्व सेट आउट करण्यासाठी. नंतर अजून काय लागणार आहे, ऑफसेट्स किंवा ऑर्डिनेट्स. ओके, तर हे जे काही O0 किंवा OX असेल त्या ऑर्डिनेट्स आपल्याला काय करावं लागतील, इथं फाइंड आउट करावं लागतील फॉर सेटिंग आउट द कर्व. इथं O0 कसा फाइंड आउट केला, आधी हे सगळ्यांना माहिती आहे की मला टँजंट, लेंथ ऑफ कर्व कसे फाइंड आउट करायचे बाय युजिंग द प्रॉपर्टीज ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व. नंतर आता O0 म्हणजेच आपला मिड ऑर्डिनेट कसा फाइंड आउट करणार आहे. O0 म्हणजे कुठला आहे, हा डी जो आहे वर्स्ड साइन. ओके, वर्स्ड साइन ऑफ दी कर्व जो आहे डी म्हणजेच काय तुमचा इथं O0 असणार आहे, मिड ऑर्डिनेट O0. बघा इथं मी काय केलं, लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड डिवाइड केली दोन इक्वल पार्ट्स मध्ये. ओके, म्हणजे जो काय कर्व आहे तो सिमेट्रिकल असणार आहे इन द बोथ द पार्ट्स. ओके, हियर द कर्व इज सिमेट्रिकल इन बोथ द पार्ट्स. नेक्स्ट O0 म्हणजेच काय असणार आहे आपला, डी असणार. डी म्हणजेच काय, वर्सेस साइन ऑफ द कर्व. मी नॉट ऑर्डिनेट इज कॅल्क्युलेटेड ऍज फॉलोज. O0 इक्वल टू डी इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस 5/2. हे झाली आपली प्रॉपर्टीज ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व मधला फॉर्म्युला. आता इथं कन्सिडर केलं मी OT1 आणि OT2 काय रेडियस आहे म्हणजे आर आहे. OT1 इक्वल टू आर. ओके, इथं OT1 इक्वल टू आर लिहिलं. नंतर OD. ओके, मला हे OD फाइंड आउट करायचं. OD कॅल्क्युलेट करण्यासाठी मला OE बघा, OD इक्वल टू, ओके, OD इक्वल टू OE मायनस DE केलं. OD कॅल्क्युलेट करण्यासाठी OE मायनस DE केलं की तुम्हाला काय मिळतं, इथं OD मिळतं. ओके, नेक्स्ट OD इक्वल टू OE मायनस DE. नेक्स्ट इन ट्रायंगल OT1D, ट्रायंगल OT1D. ओके, तर OT1D कन्सिडर केला आणि पायथागोरस थेरम यूज केला. तिथे काय असणार आहे, OT1 स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट मध्ये OT1 स्क्वेअर इक्वल टू T1D स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. OT1 स्क्वेअर इक्वल टू T1D स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. OT1 काय आहे, आर आहे. OT1D काय L/2 आहे आणि OD काय OE मायनस DE आहे. ओके, आर स्क्वेअर इक्वल टू L/2 स्क्वेअर प्लस आर मायनस O0 स्क्वेअर. नंतर इकडे घेतलं मी आर मायनस O0 स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर मायनस L/2 स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन दी बोथ साइड्स केलं, काय राहणार आहे इकडं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, की हे स्क्वेअर रूट मध्ये जाईल. आर मायनस O0 इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये आर स्क्वेअर मायनस L/2 स्क्वेअर. आणि O0 म्हणजेच आपला मिड ऑर्डिनेट काय मिळाला फॉर्म्युला, O0 इक्वल टू आर मायनस इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस L/2 चा स्क्वेअर. ओके, thus the mid ordinate O0 can be calculated from equation number 1 and 2. Okay. Next, considering the left half of the long chord. Okay, left halfच कन्सिडर करू, कारण की लेफ्ट हाफ जो असणार आहे म्हणजे काय ऑफसेट टाकणार आहे आणि जे ऑर्डिनेट भेटणार आहे तेच राईट हाफचे पण असणार आहेत, कारण की सिमेट्रिकल आहे. Considering the left half of the long chord, the ordinates O1, O2, and so on are calculated. The distance of x1, x2, and so on. It takes the from D towards the tangent point T1. The formula for the calculation of the ordinates is as follows. आता इथं ओके, डायग्राम दिसते सगळ्यांना, झूम करा वाटलंच तर. डायग्राम दिसते का सगळ्यांना बघा. Yes, sir. आता इथं बघा मी काय करतोय, हा जो काय लेफ्ट हाफ आहे तो मी कन्सिडर करतोय आणि तिथं ऑफसेट टाकणार आहे मी. ओके, आणि ते ऑफसेट, आता ऑफसेट टाकतो म्हणजे काहीतरी डिस्टन्स, म्हणजे एक्सच्या डिस्टन्स वर मी काय टाकला, ऑफसेट टाकला. ओके, ह्या एक्सच्या डिस्टन्स वर मी काय टाकला, ऑफसेट टाकला. म्हणजे मला इथं O0 कसं मिड ऑर्डिनेट होतं तसेच इथं ऑर्डिनेट असणार आहे. हे सगळे ऑर्डिनेट असणार आहेत. सपोज हे O0
म्हणजे इथलं डिस्टन्स 0 होतं म्हणून ते O0 म्हणा किंवा मी O0 म्हटलं तुम्हाला. पण आता मी x ह्या डिस्टन्सच्या अंतरावर ऑर्डिनेट म्हणजे आपला जो काय ऑफसेट टाकतोय मी. ओके, तर इथला ऑर्डिनेट काय होणार आहे? इथला ऑर्डिनेट काय होणार आहे? OX होणार. काय होणार आहे? OX. सपोज मी अजून एक ऑफसेट ह्याच्या पॅरलल टाकला आणि डिस्टन्स y ह्या डिस्टन्सच्या अंतरावर टाकलाय, तर तिथला ऑर्डिनेट काय होणार आहे? OY होणार. ओके, तर इथं तुम्हाला तेच फाइंड आउट करायचं. तुम्हाला इथं डिस्टन्स पण फाइंड आउट करायचंय आणि ऑर्डिनेट पण फाइंड आउट करायचं. शक्यतो तुम्हाला इथं प्रॉब्लेम मध्ये ऑर्डिनेट्स फाइंड आउट करा म्हणूनच येत. ओके, डिस्टन्स तुम्हाला दिलेले असतात प्रॉब्लेम मध्ये. ओके, तर मी काय करतोय आता? हाफ पार्टच कन्सिडर करतोय. कर्वचा हा हाफ पार्ट कन्सिडर करतोय. x च्या डिस्टन्सच्या अंतरावर एक ऑफसेट टाकलाय. होय, त्यामुळे तो ऑर्डिनेट आहे आपला OX. नंतर जिथं तुम्ही लाईन जॉईन केली, सपोज आम्ही लेंथ ऑफ लॉंग कॉर्डवर P घेतला आणि इथं T1 घेतला. ओके, इथं काय घेतला मी? T1 घेतला. नंतर लेंथ ऑफ लॉंग कॉर्डला काय केलं मी? पॅरलल लाईन ड्रॉ केली. ओके, हा पॉइंट काय झाला माझा? P2 झाला. ओके, तर इथे ट्रायंगल OP1 P2, ट्रायंगल कोणता भेटतो आपल्याला? OP1 P2 हा कन्सिडर करायचा. बघा इथं, considering the left half of the long chord, the ordinates O1, O2 and so on are calculated at the distance of x1, x2 and so on. It takes from D towards the tangent point T1. Okay, D पासून T1 कडे न्यायचंय. The formula for the calculation of the ordinate is as follows. P be the point at a distance x. Okay, P हा पॉइंट घेतला, काहीतरी डिस्टन्स म्हणजे ते डिस्टन्स x from the D. Then P1 is the required ordinate OX. ओके, इथं बघा हा P पॉइंट घेतलाय. ओके, हा P पॉइंट कुठे घेतलाय? x च्या डिस्टन्सच्या अंतरावर हा P पॉइंट घेतलाय. ओके, P1. तर ह्या P1 मध्ये एक रिक्वायर्ड ऑर्डिनेट कोणता झाला तुम्हाला? हा OX. मग हा OX कसा कॅल्क्युलेट करायचा? मग ते इथे शिकायचं आपल्याला. ते कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही OX? Point P be the point at a distance x from the D. Then P1 is the required coordinate. P1 काय असणार आहे तुमची? रिक्वायर्ड ऑर्डिनेट असणार आहे. ते तुम्हाला म्हणजेच OX असणार आहे. A line P1 P2 is draw parallel to the T1 T2. ओके, मी काय केलं बघा, हा लेफ्ट हाफ कन्सिडर केलेला आहे. इथून D कडून T1 कडे तुम्हाला ऑफसेट टाकत जायचंय. ओके, तर मी हा P हा पॉइंट काही डिस्टन्सच्या अंतरावर घेतला. ओके, लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर T1 T2 ला. ओके, तर ती कोणती लाईन आहे? P1 आहे. ओके, तर P1. ओके, हे P1 मी x च्या डिस्टन्स अंतरावर टाकलं होतं म्हणून ऑर्डिनेट काय तयार झालं? इथं OX झाला. होय, ओके. नंतर काय करायचंय? P1 P2 लाईन ड्रॉ करायची पॅरलल टू द T1 T2. P1 P2 लाईन ड्रॉ करायचे पॅरलल टू द T1 T2. ओके, T1 P2 लाईन ड्रॉ केली parallel to the T1 T2. Next, from triangle OP1 P2. Okay, OP1 P2. ओके, इथं जसं आम्ही ट्रायंगल मगाशी कन्सिडर केलता OT1D, सेम इथं OP1 P2 हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. इथं हायपोटेन्यूस मेथड, ओके, थेरम यूज करा. तर O बघा इथं OP1 हायपोटेन्यूस साइड आहे तुमची OP1 स्क्वेअर इक्वल टू P1 P2 स्क्वेअर प्लस OP2 स्क्वेअर. ओके, इथं बघा फ्रॉम ट्रायंगल OP1 P2, OP1 हायपोटेन्यूस साइड आहे तुमची OP1 स्क्वेअर इक्वल टू P1 P2 स्क्वेअर प्लस OP2 स्क्वेअर. OP1 काय आहे? इथं OP1 काय आहे? OP1 इथं काय झाले? तुमचे रेडियस झाले. OP1 म्हणजे काय असणार आहे? R असणार. नंतर P1 P2 काय असणार आहे? हे x डिस्टन्स असणार आहे. P1 P2 काय असणार आहे? x असणार आहे. बरोबर का? इथं बघा आता OP1 is R, P1 P2 is x
आणि OP2 इक्वल टू R मायनस ओके R मायनस O0 R मायनस O0 प्लस OX OP2 ओके. तर इथून ते इथपर्यंत काय आहे तुमचा OP2 बघायचं OP2 हे काय आहे पूर्ण रेडियस आहे बरोबर का R मायनस O0 ओके मायनस O0 R मायनस O0 काय कॅल्क्युलेट करायचंय OX ओके तर R मायनस O0 प्लस OX तर OP2 काय मिळालं आपल्याला R मायनस O0 प्लस OX सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या इथं तर OP1 काय आहे R स्क्वेअर आहे इक्वल टू P1 P2 काय आहे X स्क्वेअर प्लस OP2 काय आहे R मायनस O0 प्लस OX चा स्क्वेअर R मायनस O0 प्लस ओके प्लस OX इक्वल टू करा इकडे काय होणार आहे R स्क्वेअर मायनस X स्क्वेअर होणार आहे ओके इकडे किती टर्म R मायनस X स्क्वेअर होईल इकडं R स्क्वेअर मायनस X स्क्वेअर तुम्हाला इथं फाइंड आउट काय करायचं OX करायचं R मायनस O0 प्लस OX इक्वल टू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलं म्हणजे इथं R स्क्वेअर मायनस X स्क्वेअर होत आहे तर OX इक्वल टू ओके OX इक्वल टू R स्क्वेअर मायनस X स्क्वेअर मायनस R मायनस O0 ओके एक 2च मिनिटं बसा ठीक इथं चेक करा कसं आलंय ते एक 2च मिनिटं फक्त ओके बघा मी काय केलं सेकंड पार्ट OX मला ऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे त्यासाठी मी काय केलं हा हाफ पार्ट कन्सिडर केला हा हाफ पार्ट कन्सिडर करतोय तर हाफ पार्ट कन्सिडर केल्यानंतर मी डी पासून एक X ह्या डिस्टन्स वर P पॉइंट घेतलेला आहे ओके डी पासून टुवर्ड्स T1 कडे X ह्या डिस्टन्स वर काय घेतलाय मी P पॉइंट घेतलाय P वरून काय केलंय मी एक परपेंडिक्युलर T1 T2 ला एक परपेंडिक्युलर रे ड्रॉ केली आहे ओके म्हणजे ती P1 आहे आणि P1 वरून एक पॅरलल P1 P2 अशी एक लाईन मी पॅरलल ड्रॉ केले अशी कुणाशी पॅरलल P1 T2 शी पॅरलल अशी P1 P2 लाईन एक ड्रॉ केली ड्रॉ केल्यानंतर इथं तुम्हाला एक ट्रायंगल मिळतोय बघा O P1 P2 तो कन्सिडर करायचा ट्रायंगल O P1 P2 नंतर तुम्हाला पायथागोरस थेरम ओके पायथागोरस थेरम सगळ्यांना माहिती आहे पायथागोरस थेरम कन्सिडर करायचा इथं जी काय तुमची ही OP1 ओके OP बघा इथं ट्रायंगल OP1 P2 हा मी कन्सिडर केलेला आहे OP1 काय असणार आहे रेडियस असणार आहे P1 P2 काय असणार आहे X असणार आहे आणि OP2 म्हणजे तुमचं काय असणार आहे इथं OP2 R ओके रेड R मायनस O0 R मायनस O0 प्लस OX ओके R मायनस O0 प्लस OX हे काय असणार तुमचं P1 P2 असणार P1 P2 ओके तर इथं बघा R मायनस O0 प्लस OX नंतर जे काय आपलं पायथागोरस थेरम आपण यूज केलाय तिथे तुम्हाला काय करायचंय व्हॅल्यू पुट करायचे OP1 काय आहे तुमचा R आहे म्हणून R स्क्वेअर इक्वल टू P1 P2 काय X स्क्वेअर प्लस OP2 म्हणजे काय तुमचा OP2 इक्वल टू काय असणार R मायनस O0 प्लस OX चा स्क्वेअर असं असणार तर ते तुम्हाला OX फाइंड आउट करायचं आहे बरोबर आहे का नाही तर OX R मायनस O0 इथे घेतली R मायनस O0 प्लस OX ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू R स्क्वेअर मायनस X स्क्वेअर
पॉझिटिव्ह ते काय होणार निगेटिव्ह होणार आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होईल. नंतर आर मायनस ओ नॉट प्लस ओ एक्स स्क्वेअरिंग ऑन दी बोथ साइड्स आर मायनस ओ नॉट प्लस ओ एक्स इक्वल टू ओके स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणून स्क्वेअरिंग मध्ये आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओ एक्स पाहिजे ओ एक्स इक्वल टू आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस आर मायनस ओ नॉट. ओके कुणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा इथपर्यंत? Two tangents AB and BC intersect at point B at chain edge 150.5 मीटर. चेन एज 150.5 मीटर म्हणजे इथे तुम्हाला काय दिलंय चेन एज ऑफ इंटरसेक्शन दिलाय 150.5 मीटर. कॅल्क्युलेट द नेसेसरी डाटा फॉर सेटिंग आउट द सर्क्युलर कर्व ऑफ रेडियस 100 मीटर. रेडियस किती दिले तुम्हाला 100 मीटर दिले अँड डिफ्लेक्शन अँगल 30 डिग्री phi equal to 30 degree by the methods of offsets from the long chord. Okay, given data बघा काय दिलाय chain edge of intersection 150.5 meter, radius of the curve 100 meter, deflection angle phi equal to 30 degree. ओके कर्व सेटआउट करण्यासाठी आपला डाटा कोणता लागतोय तर टँजंट लेंथ ऑफ द कर्व, लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड, चेन एज ऑफ द T1, चेन एज ऑफ द T2 आणि मिड ऑर्डिनेट अँड ऑर्डिनेट्स. ऑर्डिनेट्स मध्ये मग मिड ऑर्डिनेट असतील आणि OX असेल. आता इथं आपल्या सगळ्या डाटा काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. ओके तर गिवन डाटा दिला त्यावर तुम्हाला टँजंट लेंथ काढायची. फर्स्ट काय काढणार आहे तुम्ही टँजंट लेंथ. टँजंट लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ओके तर टँजंट लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे टँजंट लेंथ इक्वल टू r tan phi by 2. Okay, tangent length equal to r tan phi by 2. Okay, r is the radius. Okay, radius घेतली r 100 tan phi by 2 phi आपला 30 डिग्री डिवाइडेड बाय 2 करा. tangent length equal to r tan phi by 2 ह्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या tangent length मिळाली 26.79 मीटर मिळाली. नेक्स्ट लेंथ ऑफ द कर्व. ओके नेक्स्ट काय लेंथ ऑफ द कर्व. लेंथ ऑफ द कर्व इक्वल टू pi r phi. Okay, length of the curve equal to pi r phi divided by 180 degree. हा फॉर्म्युला आहे आपला. व्हॅल्यू पुट केल्या लेंथ ऑफ द कर्व किती मिळाला आपल्याला 52.35 मीटर मिळाला. नेक्स्ट लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड. फॉर्म्युला काय लेंथ ऑफ द लॉंग कॉर्डचा 2r sin phi by 2. व्हॅल्यू पुट करा तुम्हाला लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड किती मिळतोय 51.76 मीटर मिळतो. नेक्स्ट chain edge of tangent point T1. chain edge of T1 equal to फॉर्म्युला काय chain edge of T1 equal to chain edge of the intersection minus tangent length. chain edge of the intersection given मध्ये दिलाय 150.5 minus tangent length कॅल्क्युलेट केली किती 26.79. we get 123.71 meter. next chain edge of tangent point T1 sorry T2. chain edge of tangent point T2 चा फॉर्म्युला काय chain edge of tangent T1 plus length of the curve. ओके तर chain edge of tangent T1 तुम्हाला आता मिळाला या फॉर्म्युला मधून. ओके T1 मिळाला प्लस लेंथ ऑफ द कर्व इथं फाइंड आउट केली पुट करा व्हॅल्यूज. chain edge of T1 T2 किती मिळतोय आपल्याला chain edge of T2 इक्वल टू 176.06 मीटर. ओके इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे कर्व सेट व्हॅल्यू काढण्यासाठी. हा डाटा तर आपण ऑलरेडी माहिती आहे. कर्व सेट आउट करण्यासाठी हा डाटा लागणार. ओके तर आता इथं मिड ऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचे. ओके मिड ऑर्डिनेट ओ नॉट चा फॉर्म्युला काय आहे मिड ऑर्डिनेट ओ नॉट चा फॉर्म्युला पार्टच पाहिजे. ओ नॉट इक्वल टू r मायनस स्क्वेअर रूट मध्ये r स्क्वेअर मायनस l/2 स्क्वेअर. मिड ऑर्डिनेट ओ नॉट इक्वल टू r मायनस स्क्वेअर रूट मध्ये r स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये l/2 स्क्वेअर. तर इथं r काय रेडियस आहे आणि l काय लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड आहे.
आर 100 आहे बरोबर का. लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड तुम्ही इथं फाइंड आउट केली आहे. लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड किती आहे 51.76. पुट करा व्हॅल्यू. आर तुमची रेडियस आहे 100, लेंथ किती आहे 51.76. व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा हे कॅल्क्युलेशन कॅल्सी मध्ये आणि ओ नॉट किती मिळतोय तुम्हाला 3.40 मीटर मिळतो. ओ नॉट किती मिळतोय 3.40 मीटर मिळतो. ओके, मिड ऑर्डिनेट ओ नॉट. ओके, नंतर ओ एक्स म्हणजे आता दुसरे ऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे. आता इथे इंटरवल दिलाय का, एक्स दिलाय का तुम्हाला. लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड तुम्हाला माहिती आहे किती आहे 51.76. म्हणजे बघा इथं डायग्राम जर मी तुम्हाला दाखवली तर लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड म्हणजे T1 D T2 हे काय असते तुमची लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड किती आहे ती 51.76 आहे. किती आहे ती 51.76 आहे. तुम्हाला इथं आता जे काही तुम्ही ऑफसेट फ्रॉम लॉंग कॉर्ड म्हणता इथं आता ऑफसेट टाकत जायचंय. म्हणजे जर मी एकच पार्ट कन्सिडर केला हा लेफ्टचा म्हणजे इथं हे डिस्टन्स किती होईल, हे डिस्टन्स किती होईल, पूर्ण लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड किती आहे 51.76 आहे. जर मी निम्मच कन्सिडर केलं ओके तर किती होणार आहे T1D 25.88 आणि मी इथं किती मीटरचा इंटरवल टाकतोय 5 मीटरचा इंटरवल टाकतोय. म्हणजे तिथला एक्स किती आहे माझ्यासाठी. आता सपोज मी एक्स घेतला 5 म्हणजे इथं ओ एक्स काय असणार आहे O5 असणार आहे. परत अजून 5 चा इंटरवल घेतला म्हणजे इथं ओ नॉट एक्स किती असणार आहे 10 असणार आहे. परत 15 परत 20 परत 25.88. तर 25.88 किती आला पाहिजे 0 आला पाहिजे. लक्षात ठेवायचं इथं मी ऑफसेट टाकतोय. ऑफसेट मी आहे एक्सच्या डिस्टन्स वर टाकत असतो. आता जर मी इथं कन्सिडर केलं बघा मी हा पार्ट कन्सिडर केला आहे. इथं एक्सचा डिस्टन्स मी इथं इंटरवल किती घेतोय एक्स किती घेतोय 5 घेतोय. म्हणजे मी तर 5 वर काय केला एक ऑफसेट टाकला म्हणजे तो ऑर्डिनेट काय असणार आहे O5 असणार आहे. नंतर मी 5 चा इंटरवलने वाढत जाणार आहे बरोबर आहे काय. इथं 5 घेतलं अजून 5 ने वाढवलं म्हणजे डिस्टन्स किती झालं 10 झालं. म्हणजे इथं ऑर्डिनेट O10 फाइंड आउट करावं लागेल. नंतर अजून 5 ने वाढणार म्हणजे O15 O20 O25 पण O25.88 इथं येते. O25.88 इथं तुम्ही ऑप्शन टाकू शकता का म्हणजे इथं O25.88 किती असणार आहे 0 असणार आहे. जर आन्सर 0 आलं तरच तुम्ही सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम बरोबर असणार. ओके, तर इथं बघा 5 मीटरचा मी इंटरवल घेतलाय. The ordinates are calculated at 5 meter interval starts from center towards the T1. ओके, सेंटर पासून ते T1 कडे तुम्हाला 5-5 मीटरचा इंटरवल टाकत जायचंय. सॉरी 5-5 मीटरवर तुम्हाला ऑफसेट टाकत जायचंय. तुमचं एक्स काय असणार आहे 5 मीटर असणार आहे आणि एक्स चेंज होत जाणार आहे. एक्स तुमची जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती काय होत जाणार आहे डिस्टन्स चेंज. आता 5 असेल पुढच्यासाठी 10 असेल नंतर 15 20 25 नंतर लास्ट 25.88 असणार आहे. The ordinate are calculated at 5 meter interval starts from center towards the T1. OX चा फॉर्म्युला काय आहे आपला OX इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट मध्ये सॉरी स्क्वेअर रूट मध्ये बघा आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये आर मायनस ओ नॉट. OX इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर नंतर मायनस ब्रॅकेट मध्ये आर मायनस ओ नॉट. आर काय तुमची रेडियस ऑफ द कर्व 100 दिला. एक्स काय असणार आहे चेंज होत जाणार आहे. एक्स पहिल्यांदा तुम्ही O5 चे एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची 5 घ्यायची. नंतर एक्स ची व्हॅल्यू किती घेणार आहे 10 घेणार आहे. नंतर 15 घेणार आहे. असं कुठपर्यंत घेत जाणार आहे. लास्ट काय इथं 25.88 येतं इथं. ओके, इथं 0 पासून जर स्टार्ट केलं तर हे आहे ते 25.88 आणि हे 25.88. तशी लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड किती आहे तुमची 51.76. ओके, तर एक्स चेंज होत जाणार आहे फक्त एक्स ची व्हॅल्यू. ओके, तर O5 घेतला मी एक्स काय घेतला 5 घेतला. नंतर एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची 10 घ्यायची. ओके, आर आणि O नॉट ची व्हॅल्यू सेम असेल फक्त चेंज काय होत जाणार आहे इथं एक्स हा चेंज होणार. O5 इक्वल टू 3.27 मीटर. ओके, नंतर O10 घ्यायचं. O10 इक्वल टू सेम फॉर्म्युला आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस आर मायनस ओ नॉट. तर एक्स काय आहे तुमच्या इथं 10 आहे तर इथं 10 घ्या. O10 तुम्हाला किती मिळाला 2.89 मीटर मिळाला. नंतर O15 म्हणजे एक्स किती घेणार आहे तुम्ही इथं 15 घेणार आहे.
2.26. नंतर O20 किती घेणार आहे? O20 इक्वल टू एक्स किती घेणार आहे? 20 घेणार आहे. नंतर O25 म्हणजे एक्स किती झाला इथं? 25 झाला. आणि O25.88 घेतल्यानंतर आन्सर किती झालं आलं पाहिजे तुमचं? 0. म्हणजे इथलं हा पॉइंट, ह्या पॉइंटचा इथं आहे का? तुम्ही ऑफसेट टाकू शकता का? नाही टाकू शकत. म्हणजे इथली व्हॅल्यू जी असणार आहे ऑर्डिनेटची ती काय असणार आहे? 0 असणार आहे. 0च यायला पाहिजे इथले हेन्स चे इकडं. The ordinate for right half are similar to the left half. Okay, जर इकडं सेम असेल तर इकडे सुद्धा काय असणार आहे? सेम असणार आहे. नेक्स्ट, ओके. तर मी अशा पद्धतीने सगळे ऑर्डिनेट फाइंड आउट केले. आता सपोज मला ते डायग्राम मध्ये दाखवायचंय. O5 म्हणजे मी तर 5 मीटरच्या इंटरव्हल वर एक ऑफसेट टाकलाय हा ऑर्डिनेट. याची हाईट किती? O5 किती आलाय? O5 किती आलाय? 3.27 आलाय. म्हणजे काय करायचं तुम्ही? इथं परपेंडिक्युलर जो ऑफसेट टाकलाय 3.27 म्हणजे इथे येते 3.27 मार्क करायचं. 3.27 5 मीटर इकडं 5 मीटरचा इंटरव्हल घ्यायचा. नंतर इथून एक परपेंडिक्युलर ऑफसेट टाकायचा. त्याचा जी का ऑर्डिनेट जी व्हॅल्यू आली 3.27 मार्क करायचं 3.27. आणि कमी कमी होतच जाणार बरं का. तुम्ही जर बघितला कर्व असा आहे तर इथं काय होणार आहे? इथल्या व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आहे. आता इथली O5 3.27 मीटर आली आहे. नंतर O10 किती आहे? 2.89. मग इथून 5 मीटरवर अजून एक परपेंडिक्युलर ऑफसेट टाकला आणि इथे किती डिस्टन्स घ्यायचं? 2.89 घ्यायचं. मार्क करायचं 2.89. नंतर O15 किती आहे? 2.26. O15 नंतर इथून ऑफसेट 2.26 इथं जे डिस्टन्स भेटतंय परपेंडिक्युलर ऑफसेट टाकल्यानंतर 2.26 ला येतो. O15 मार्क करा. नंतर O20. ओके, इथं सगळे गोष्ट मार्क केल्यानंतर फक्त हे काय करायचंय? ते मार्क जॉईन करून घ्यायचं. तो तुमचा काय असणार आहे? कर्व असणार आहे. जसं तुम्ही हेच व्हॅल्यू इकडे सेम काय करायचे? पुट करायचे आणि हे पण हा कर्व काय करायचं? असं सेट करायचं. ओके, तर कुणाला काय प्रॉब्लेम आहे का बघा? Okay. Problem number 2. Calculate the ordinates at 25 meter interval to set a circular curve having the long chord of 300 meter and versus sine of the 10. Versus sine of 10 meter म्हणजे काय दिलंय? इथं काय दिलंय? सांगा. D2E distance. D2E डिस्टन्स म्हणजेच काय? ते वर्सेस साइन म्हणजेच काय असणार आहे? O0. कुठलं ऑर्डिनेट असणार आहे? O0. कुठलं ऑर्डिनेट असणार आहे? D2E डिस्टन्स हे बरोबर आहे. वर्सेस साइन ऑफ दी कर्व D. पण त्यालाच काय म्हणतोय आपण? O0. O0. काय म्हणतो आपण? O0. मिड ऑर्डिनेट O0. म्हणजे तुम्हाला इथे मिड ऑर्डिनेट O0 दिलाय. लेंथ ऑफ दी लॉंग कॉर्ड दिले. ओके, इंटरवल पण दिलाय. कॅल्क्युलेट काय करायचं? ऑर्डिनेट्स म्हटलं की O0 आणि OX बरोबर आहे का? ऑर्डिनेट म्हटलं की OX आणि O0. पण O0 तुम्हाला दिलाय. म्हणजे राहिलेले ऑर्डिनेट म्हणजे OX तुम्हाला काय करायचं? फाइंड आउट करायचं. तिथे सांगितलंय का कर्व सेट आउट करायला? नाही, तुम्हाला फक्त ऑर्डिनेट फाइंड आउट करायला सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये. तर बघा आता इथं गिवन इंटरवल किती दिलाय? X म्हणजे आपल्याला इंटरवल कितीचा दिलाय? X 25 मीटर दिलाय. ओके, नंतर लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड 300 मीटर दिलाय आणि
वर्स्ट साइन ऑफ द कर्व म्हणजेच डी किती दिलाय ओ नॉट इक्वल टू 10 मीटर म्हणजे मिड ऑर्डिनेट ओ नॉट दिलाय आपल्याला 10 मीटर आणि दुसरे ऑर्डिनेट फाइंड आउट करायला सांगितले. लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड 300 मीटर आहे. मी फक्त हाफ पार्ट कन्सिडर करतोय, बरोबर आहे का? हाफ पार्ट कन्सिडर करतोय म्हणजे किती L/2 केलं तर किती मिळते मला इथं 300 डिवायडेड बाय 2 म्हणजे 150, बरोबर आहे का नाही? 150 मिळतं. ओके, म्हणजे मी जर हा कर्वचा ओके हा जर पार्ट कन्सिडर केला, डायग्राम बघा सगळेजण, तर मी फक्त लेंथ ऑफ द लॉंग कॉर्ड किती आहे 300 मीटर आहे. सध्या मी काय करतोय, हा हाफ पार्ट कन्सिडर करतोय, बरोबर आहे का? हा हाफ पार्ट म्हणजे किती आहे 150 आहे. T1D किती असणार आहे 150 असणार. आता इथे तुम्हाला इंटरवल कितीचा सांगितला आहे, एक्स किती आहे 25 मीटरचा. म्हणजे मी इकडून म्हणजे ह्या पॉइंट पासून म्हणजे डी पॉइंट पासून इकडं T1 कडे कसं जाणार आहे 25 मीटरच्या इंटरवल करत करत जाणार. म्हणजे 25 मीटर इंटरवल घेणार, ऑफसेट टाकणार. ओके, मग ते O25 ह्या ऑर्डिनेट किती होतो ते चेक करणार. म्हणजे तुमचे इथे एक्स किती असणार आहे 25, नंतर अजून एक 25 ला इंटरवल म्हणजे O50 झालं. तर याच्याला O50 वरचा जो काय आहे O50 फाइंड आउट करणार. नंतर अजून इंटरवल वाढवला, मग O75 परत O100 O125 आणि इथं O150 काय असला पाहिजे 0 आला पाहिजे. किती आला पाहिजे 0 आला पाहिजे. ओके, 25 मीटरचा इंटरवल म्हणजे इथे एक्स काय असणार आहे 25 असणार आहे. नंतर 25 चा इंटरवल असल्यामुळे तो 100 125 सॉरी 25 50 75 100 125 नंतर 150 असं तुमचे ऑफसेट असणार आहे. ओके, तर इथं बघा x इक्वल टू 25, तर इथं O नॉट इक्वल टू ओके, इथं तुम्हाला रेडियस दिले का r दिलाय का r, रेडियस दिली नाही तर रेडियस पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्यायची. तर O नॉट इक्वल टू r मायनस स्क्वेअर रूट मध्ये r स्क्वेअर मायनस L/2 चा स्क्वेअर. तर O नॉट दिला 100 इक्वल टू r मायनस स्क्वेअर रूट मध्ये r स्क्वेअर मायनस 150 स्क्वेअर. तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे, हा फॉर्म्युला सॉल्व्ह करायचा आहे. फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला r किती मिळणार आहे, r इक्वल टू 1130 मीटर. ओके, 1130 मीटर तुम्हाला काय मिळतो इथं r मिळतो. r किती मिळतं 1130 मीटर मिळतं. नंतर काय करायचंय O25 काढायचं म्हणजेच OX इक्वल टू r स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट मध्ये काय फॉर्म्युला आहे r मायनस O नॉट. OX इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये r स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मायनस r मायनस O नॉट. इथं OX x किती आहे 25 आहे, स्क्वेअर रूट मध्ये r किती आहे 1130 आहे 1130 ओके चा स्क्वेअर मायनस इथं x किती आहे 25 आहे 25 चा स्क्वेअर मायनस r मायनस O नॉट 1130 वजा 10. O25 किती मिळाला तुम्हाला 9.72 मिळाला. नंतर O50 घेतलं. O50 म्हणजे ते एक्सचेंज होतं, फक्त इथे x ची व्हॅल्यू चेंज होते. फॉर्म्युला सेम असणार r स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये r स्क्वेअर मायनस x स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये r मायनस O नॉट. O50 O75 फाइंड आउट करा, O10 फाइंड आउट करा, O125 फाइंड आउट करा, नंतर O150 काय आला पाहिजे 0 आला पाहिजे. ओके, आणि ह्या व्हॅल्यू काय करायचे फक्त इथे टाकायचे. 25 मीटर वर तुम्ही ऑफसेट घेतलाय, ऑफसेट घेतल्यानंतर हा असा परपेंडिक्युलर ऑफसेट घेतल्यानंतर परपेंडिक्युलर ऑफसेट वर ओके जो O25 आलाय त्याची व्हॅल्यू 9.72 लिहायची. म्हणजे नंतर हे 25 मीटरचा इंटर म्हणजे 50 झालं ते O50, नंतर अजून 25 म्हणजे O75 O10 जे काय आलंय डिस्टन्स ते डिस्टन्स टाका, ते मार्क करायचंय ऑफसेट वर परपेंडिक्युलर ऑफसेट टाकून. नंतर तो कर्व काय करायचा जॉईन करून घ्यायचा. ओके, तर एक हा पार्ट कन्सिडर केल्यानंतर हा पार्ट सुद्धा काय असणार आहे सेम असणार. ओके, राईट डाऊन सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेमला झालं की सांगा.